या वर्षात तरी सगळं नीट होऊ दे, हेच सुरू आहे ना तुझ्या डोक्यात. पलटतील, नशिबाचे फासे सुद्धा पलटतील. कसे ते सांगते. आता प्रामाणिकपणे शांत चित्ताने ऐक. तुझे सगळे प्रश्न सुटतील. सगळ्यात आधी एक गोष्ट ध्यानात घ्या. तू जर नवीन वर्षात जुनाच राहिलास तर तुझ्या आयुष्यात नवीन असं काहीच घडणार नाही. गोंधळलास ना? आता एक गोष्ट सांग. दोन घनिष्ठ मित्र होते. एक हलाखीच्या परिस्थितीतून संघर्षातून जात होता, तर दुसरा ऐशोआरामाची जिंदगी जगत सुखाचा उपभोग घेत होता. त्या गरीबाला नेहमी असं वाटायचं की देवाने आपल्यावर काहीतरी अन्याय केला. पण हा श्रीमंत मात्र कधीही उठायचा, कधीही झोपायचा, आयते अरबट सरबट खायचा. काही वर्षे सरली. गरीब मेहनत करत होता, मग त्याच्या मेहनतीला फळ आलं आणि त्याच्या घरी लक्ष्मी नांदू लागली. तर दुसरीकडे संपत्ती असून सुद्धा त्या श्रीमंत मुलाला शारीरिक हालचाली नसल्यामुळे विविध आजारांना हळूहळू बळी पडावं लागले. आता यातून काय शिकलास? तुझी परिस्थितीच तुला मार्ग दाखवत असते, घडवत असते. आणि ऐशोआरामी जीवन न कळत तुझ्यापासून तुझे स्वास्थ्य हिरावून घेत असते. तुझा प्रवास खडतर आहे ना? तुझा प्रवास खडतर आहे कारण प्रश्नपत्रिका कठीण असेल तरच उत्तम विद्यार्थी घडतात. त्यामुळे परिस्थितीला दोष देऊ नकोस. कष्ट करत राहा. मार्ग आपसुकच बनत जातील. संघर्षमय जीवनातील तुझी कोडी सुटतील. पण आता आधी तुला स्वतःला बदलावं लागेल. तुझ्या सवयी बदलाव्या लागतील. तू जर वेळेला किंमत दिलीस तर वेळ सुद्धा निश्चित तुझी किंमत करेल. त्यामुळे हार मानू नकोस. उठून उभा राहा आणि भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ.